हिंदती चादर समागमात श्री गुरु ग्रंथ साहेबजींच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. देश विदेशातील मान्यवरांसह हजारो भाविकांची हजेरी. असरजन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात आज श्री गुरु ग्रंथ साहेबांचे अत्यंत भक्तिमय व मंगल वातावरणात विधिवत विराजमान झाले. श्री गुरु ग्रंथ साहेबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम निर्माण झाला आहे. हिंदती चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार आनंदराव तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज, बाबूसिंग महाराज, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त महेश कुमार डोईफोड यांच्यासह हजारो भाविकांनी श्री गुरु ग्रंथ साहेबजी यांचे पावन दर्शन घेतलं. सकाळपासूनच मोदी मैदान येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. अनेक जिल्ह्यातून व नांदेड शहरातून आलेल्या हजारो भाविकांनी शांतता, शिस्त व श्रद्धेने दर्शनाचा लाभ घेत असून मैदानावर त्रिवेणी संगम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीतपणे सुरू आहे. भाविकांच्या भोजनासाठी भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेत आहेत. गुरुद्वारतर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन व भजन चालू आहे. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहीदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश पोहोचत आहे. धर्मो रक्षति रक्षिता. हमारे राष्ट्र का यह सौभाग्य है कि हम सभी हिंदू बांधव हमारे राष्ट्र की संरक्षण तथा इस मिट्टी का सुगंध पृथ्वी तल पर हर चीज़ तक पहुंचना चाहिए. इस सिख समुदाय को तथा बंजारा समुदाय, अनेक 9 जाति उपजातियां इस सम्मेलन में तथा हम सभी हिंदू बांधव